आमच्या प्रमुख मागण्या 4 आहेत. पहिली प्रमुख मागणी आहे की MIDCचं जे घाण पाणी आमच्या गावामध्ये ओढ्या नाल्याला येत आहे, त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न गावाला निर्माण झालेला आहे. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पाण्यामुळं लोकांना स्किन डिसीज आणि कॅन्सर आणि दमा अशा प्रकारचे भयानक रोग होत आहेत. ते पाणी जनावरांना सुद्धा पिण्याच्या लायकीचं नाही किंवा त्या पाण्यानुसार जर शेतामध्ये तणनाशक कीटकनाशक जर फवारणी केली तर पिकं जळून जात आहेत. बोरला विहिरीला त्याच प्रकारचं पाणी येत आहे आणि त्या पाण्याचा वासही येत आहे आणि ते पाणी फिल्टर करून सुद्धा त्या पाण्याचं फिल्टरेशन होत नाही. ही पाण्याची एक पहिली मागणी आहे. दुसरी प्रमुख मागणी आहे की गावचा शिवार मोठा आहे आणि लोकसंख्याही जास्त मोठ्या प्रमाणात आहे. शहराच्या जवळचं मोठं गाव आहे. जवळपास 20 ते 22 ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं हातभट्टी, देशी दारू, गांजा आणि नवीन पद्धत म्हणजे इंजेक्शन पद्धतीनं ह्या लोकांना नशाचे इंजेक्शन देण्यात येत आहे. गावातली सगळी तरुण मंडळी किंवा गावातल्या सगळ्या महिला या गोष्टींना त्रस्त झालेल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रॉपर्ट्या त्यांचे घर शेत वगैरे असतात, पण मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांची प्रॉपर्टी त्यांची तरुण पिढी आहे आणि त्यांची तरुण पिढी जर व्यसनामध्ये गेली तर आमच्या गावामधल्या सगळ्या महिला ह्या गोष्टीला घाबरलेल्या आहेत. कारण सगळेच जवळपास लोक दिवसभर काम करतात आणि रात्री दारू पिऊन त्या सगळ्या महिलांना त्रास देत आहेत. त्यामुळं पावला पावलाला जी चुकीच्या पद्धतीनं दारू विकली जात आहे आणि 2 लायसन हे आमच्या वस्तीमध्ये दिलेले आहेत, ज्यांना की कसल्याही पद्धतीचा परवाना नाही. ते परवाने आम्हाला तात्काळ रद्द करायचे आहेत किंवा ते देशी दारू दुकान त्या वस्तीतले उठवायचे. तिथं जे आमच्या कॉलेजच्या माता भगिनी किंवा मुली जातात येतात तर ते दारू पिऊन सगळे लोक तिथंच पडत आहेत आणि त्यांना महिला जात आहेत रस्त्यानं का पुरुष जात आहेत हा भान न ठेवता मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लोकांना छेडछाडीचे प्रकार होत आहेत. दारू, घाण पाणी आणि तिसरा मुद्दा आहे की आमच्या गावामध्ये बार्शी रोडवर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्या वेश्या व्यवसायामुळं रोज त्या ठिकाणी भांडण तंटे चालू आहेत आणि सगळे गावातली तरुण पिढी त्या ठिकाणी बिघडण्याच्या मार्गावर आहे आणि सगळ्या लोकांना आजूबाजूला जिल्हा परिषदच्या शाळेपासून फक्त 500 फुटावर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे आणि त्यांच्या कुठल्याही प्लॉटचे तिथं बांधकाम परमिशन नाही किंवा त्यांच्याकडे त्या जागेचे कागदपत्रे नाहीत आणि वारंवार प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही याचे पाठपुरावा केलेला आहे, तरी सुद्धा यावर कठोर कारवाई होत नाही. 1-2 दिवस ते बंद होतात आणि तिसऱ्या दिवशी परत मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतात. तर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळे पत्र देऊन आता शेवटी त्याच्यावर कुठलीही कठोर कारवाई होत नसल्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज उपोषण करताय तुम्ही, जर तुमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं तुमचं गावकऱ्यांचं पाऊल काय असणार? आज उपोषण करत आहेत. ही आमच्या गावातली उपोषणाची कदाचित पहिलीच वेळ असेल कलेक्टर ऑफिसला यायची. यानंतरचं आंदोलन तीव्र असेल आणि आम्हाला असं जीवन जगण्यापेक्षा स्वतःचं आत्मदहन केलं तरी आम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची